नमस्कार मित्रांनो, तर मकर राशीवाल्यांनो, जुलै 2026 मध्ये तुम्हाला घरदार सोडून जावे लागू शकते. कारण या जुलै महिन्यात तुमच्या जीवनात 7 मोठ्या आणि धक्कादायक घटना घडण्याची शक्यता आहे. हे ऐकून तुमच्या डोळ्यांतही अश्रू येऊ शकतात. कारण मित्रांनो, या जुलै महिन्यात 4 मोठे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत आणि तुमच्या बंद नशिबाची कुलपे उघडणार आहेत. त्यामुळे या जुलै महिन्याला अजिबात साधा-सुधा समजू नका. कारण मित्रांनो, या जुलै महिन्यात तुमची 4 अपूर्ण स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी अनेकांचा एक प्रश्न होता की माझ्या जीवनातील ही नव्हती कधी संपणार. माझी कामे शेवटच्या क्षणी का बिघडतात. रात्री झोप का लागत नाही. चिंता आणि तणाव का सतावत राहतो. पैसा का टिकत नाही. तर आता हा जुलै महिना तुमचे संपूर्ण आयुष्य बदलण्याची चिन्हे दाखवत आहे. या महिन्यात अशा काही घटना तुमच्या जीवनात घडतील ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ग्रहांची बदलती चाल तुम्हाला क्षणात उंचीवरही नेऊ शकते आणि क्षणात खालीही आणू शकते. त्यामुळे कोणतीही चूक करण्यास अजिबात वाव नाही. मकर राशीचे लोक अनेकदा स्वतःपेक्षा इतरांचा विचार जास्त करतात. दुसऱ्यांचे जीवन सावरण्यात ते स्वतःच्या आनंदाचा, स्वतःच्या इच्छांचा विसर पडू देतात. पण गेल्या 6 महिन्यांकडे पाहिले तर या वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही काही ना काही नक्कीच गमावले आहे. कुणी आपली माणसे गमावली, कुणी प्रेम गमावले, कुणी पैसा गमावला, तर कुणाच्या चेहऱ्यावरील हास्यही हरवले. कुणाची आशा तुटली, कुणाची स्वप्ने मोडली, तर कुणाची नोकरीही गेली. कारण मकर राशीसाठी गेले 6 महिने अत्यंत चढउताराचे ठरले. तुमच्या राशीचे स्वामी शनिदेव 3ऱ्या भावात विराजमान आहेत. ते त्याग, परिश्रम आणि बलिदानाची परीक्षा घेतात. आणि गेल्या 6 महिन्यात नेमके तेच तुमच्या आयुष्यात घडले. छोट्याशा आनंदासाठीही तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागली. पण आजूबाजूच्या लोकांना मात्र असे वाटते की तुम्हाला सर्व काही सहज मिळाले आहे. ते तुमच्या पायांवरील फोड, तुमचा संघर्ष आणि तुमचे कष्ट पाहत नाहीत. मात्र हा जुलै महिना वेगळेच संकेत देत आहे. या महिन्यात एकाच वेळी 4 मोठ्या ग्रहांचा तुमच्या जीवनावर प्रभाव पडणार आहे. अनेक वर्षांपासून तुम्हाला रडवणारे नशीब आता बदलू लागेल. शनीच्या 7.5मुळे किंवा कठीण काळामुळे जे अडथळे निर्माण झाले होते त्यातून तुम्ही हळूहळू बाहेर पडाल. तुमची काही महत्त्वाची स्वप्ने पूर्ण होतील. ज्या इच्छा तुम्ही मनातच दडपून ठेवल्या होत्या त्या आता पूर्ण होण्याची संधी मिळेल. पण लक्षात ठेवा, या महिन्यात एकही चूक होऊ देऊ नका. कारण जर चूक झाली तर महिन्याच्या शेवटी पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या व्हिडिओमध्ये मी जुलै महिन्याबद्दलची प्रत्येक महत्त्वाची माहिती सविस्तर सांगणार आहे. तुमचे पूर्ण लक्ष येथे असू द्या आणि फक्त माझा आवाज ऐका. कोणत्या चुका टाळायच्या आणि कोणते अचूक उपाय करायचे हेही मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही हे उपाय श्रद्धेने केले तर अनेक वर्षांपासून तुमच्या विरुद्ध असलेले नशीब तुमचे संरक्षण करू लागेल. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत. तुम्ही एकदा एखादी गोष्ट ठरवली की ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण कधी कधी तुम्ही इतरांच्या बोलण्याला सहज बळी पडता. तुम्ही भावनिक आणि मनाने खूप कोमल आहात. छोट्या छोट्या गोष्टीही तुम्ही मनाला लावून घेता. आता मात्र हा जुलै महिना तुमच्याकडून काहीतरी मागत आहे. ते काय आहे हे मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी शनिदेवांचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा आणि मला सांगा, गेल्या 6 महिन्यात तुम्ही काही गमावले आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मकर राशीच्या जुलै महिन्याचा संपूर्ण आढावा घेऊया. जानेवारीपासून जूनपर्यंतचे 6 महिने अनेक चढउतारांनी भरलेले होते. काही आनंदाच्या बातम्या आल्या पण त्या फार काळ टिकल्या नाहीत. वेळ हातातून वाळूसारखी निसटत गेली. पैसा टिकला नाही. तुम्ही जणू एखाद्या दलदलीत अडकल्यासारखे होता. त्यातून बाहेर पडण्याचा जितका प्रयत्न केला तितके अधिक खोल अडकत गेलात.
मोठ्या प्रयत्नांनंतर तुम्ही त्या संकटातून बाहेर आलात. वाटले की आता शांतपणे श्वास घेता येईल. पण लगेचच नवीन समस्या, नवीन आव्हान समोर उभे राहिले आणि पुन्हा त्याच संघर्षात अडकावे लागले. हे जणू एक अखंड चक्रच बनले होते. त्यामुळे मनःशांती मिळत नव्हती आणि रात्रीची झोपही उडाली होती. मग या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमचे स्वामी शनिदेव सध्या पराक्रमाच्या भावात आहेत. त्यामुळे जोपर्यंत शनी तिसऱ्या भावात आहे तोपर्यंत शिस्तबद्ध जीवन जगणे अत्यंत आवश्यक आहे. कोणाच्याही बाबतीत वाईट विचार करू नका आणि कोणाचेही वाईट करू नका. तसेच तुमच्यापेक्षा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या लोकांची मदत करा. उदाहरणार्थ, घरातील चालक, काम करणारी मावशी किंवा तुमच्या सेवेत असलेल्या इतर व्यक्तींना शक्य ती मदत करा. त्यांना कपडे, अन्न किंवा इतर आवश्यक वस्तू द्या. त्यामुळे शनिदेवांची कृपा तुमच्यावर राहील. हा नियम कायमस्वरूपी अंगीकारा. प्रत्येक महिन्यात गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार काही ना काही मदत करण्याचा संकल्प करा. नवीन कपडे देऊ शकता किंवा त्यांच्या गरजेनुसार इतर मदतही करू शकता. त्यांना थोडेसे खायला द्या, हे नक्की करा. तसेच त्यांच्याशी नेहमी चांगले वागा. त्यांच्याशी मालकासारखे वागू नका. त्यांच्याशी माणुसकीने वागा. काही लोक आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांशी उद्धटपणे बोलतात, पण तुम्ही तसे करू नका. जर ते तुमच्यापेक्षा वयाने लहान असतील तर मोठ्या भावासारखे त्यांच्याशी बोला. आणि जर ते तुमच्यापेक्षा वयाने मोठे असतील तर त्यांच्याशी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तीप्रमाणे आदराने बोला. असे वागल्याने शनिदेव प्रसन्न राहतात आणि त्यांचा अशुभ प्रभाव तुमच्यावर पडत नाही. आता जुलै महिन्याबद्दल बोलूया. या महिन्यात सर्वात मोठे ग्रहपरिवर्तन शुक्राचे होत आहे. शुक्र तुमच्या अष्टम भावात प्रवेश करणार आहेत. पहा, तुमच्या अष्टम भावात आधीपासून केतू विराजमान आहेत. वर्षाच्या सुरुवातीपासून केतू अष्टम भावात आहेत आणि नोव्हेंबरपर्यंत ते तिथेच राहतील. अष्टम भावातील केतूमुळे तुमचा मूड वारंवार अचानक बदलतो. अनेकदा तुम्हाला असे वाटते की माझे कोणीच नाही. गर्दीत असूनही एकटेपणाची भावना सतावते. तुम्हाला वाटते की कोणी मला समजून घेत नाही, माझ्या भावना कोणालाही महत्त्वाच्या वाटत नाही, कोणी माझ्यावर प्रेम करत नाही. केतूमुळे माणूस थोडासा अलिप्त होतो. समजा घरात मोठी मैफल भरली आहे, अनेक लोक आहेत, आणि आनंदाचे वातावरण आहे, पण तरीही तुमचे मन त्या वातावरणात रमत नाही. तुमचे लक्ष दुसरीकडेच असते आणि त्या क्षणाचा आनंद घेता येत नाही. असे का होते? कारण अष्टम भावातील केतू तुमच्यावर असा प्रभाव टाकतात. तुम्ही आनंदाच्या क्षणांचाही मनापासून उपभोग घेऊ शकत नाही. केतू अष्टम भावात आल्यापासून तुमच्यासोबत असे अनेकदा घडले असेल. तुम्ही फिरायला गेला असाल, आनंद साजरा करायला गेला असाल, पण तिथेही मन रमले नसेल. तुमचे लक्ष दुसरीकडे गेले असेल. अष्टम भावातील केतूमुळे अशा गोष्टी घडतात. मात्र आता यामध्ये दिलासा मिळेल, कारण शुक्र अष्टम भावात प्रवेश करतील. शुक्र अष्टम भावात आल्यानंतर या नकारात्मक भावना कमी होतील आणि तुम्ही तुमच्या आयुष्यावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल. आयुष्यात येणाऱ्या छोट्या मोठ्या आनंदाचा तुम्ही मनापासून आस्वाद घेऊ शकाल. जे आधी शक्य होत नव्हते ते आता शक्य होईल. त्यामुळे हा बदल तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शुक्र आणि केतूची ही युती तुम्हाला सांगते की जास्त भरकटू नका. कारण धनभावात राहू असल्यामुळे तुम्ही सहज विचलित होऊ शकता. त्यामुळे मन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. याशिवाय या महिन्यात गुरु आणि सूर्याची युती तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. ही युती तुमच्या सप्तम भावात होत आहे. सप्तम भावाचा स्वामी चंद्र आहे आणि या महिन्यात चंद्रही शुभ नक्षत्रात भ्रमण करत आहे. याचा थेट परिणाम तुमच्या वैवाहिक आणि प्रेमसंबंधांवर होईल. गुरु आणि सूर्याची युती तुमच्या जोडीदाराशी असलेले नाते अधिक मजबूत करेल. तुम्ही एखाद्या चुकीच्या परिस्थितीत अडकला असाल तर त्यातून बाहेर पडण्यासाठीही ही युती मदत करेल. जर तुम्ही एखाद्या कठीण किंवा वाईट परिस्थितीत अडकला असाल
तर तुमचा जीवनसाथी तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करेल, तुमचा ताण कमी करेल. ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. जे जुने नाते तुटण्याच्या मार्गावर होते किंवा बिघडत होते त्यात पुन्हा नवचैतन्य येईल. तसेच जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर हा काळ खूप शुभ आहे. तुमचा भागीदार तुमच्यासाठी एखादी नवीन आणि चांगली संधी घेऊन येऊ शकतो. मात्र बुध वक्री होत आहे. आधी बुध गुरुजवळ होते पण आता ते वक्री होऊन स्वतःच्या मिथुन राशीत परत जात आहे. कोणताही ग्रह स्वतःच्या राशीत वक्री झाला की त्याचा प्रभाव दुप्पट तिप्पट वाढतो आणि तो अधिक शक्तिशाली होतो. बुध तुमच्या षष्ठ भावात वक्री होत असल्यामुळे तुमच्या शत्रूंचा पराभव होण्याची शक्यता आहे. जे लोक तुम्हाला त्रास देत होते, मग ते स्पर्धक असोत, न्यायालयीन प्रकरणे असोत, मानसिक ताण असो, विषारी नाते असो किंवा नोकरीतील त्रास असो, ज्यामुळे तुम्हाला रात्री झोप लागत नव्हती, त्यापासून आता बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळेल. तुम्हाला मानसिक शांतता जाणवेल. तुमचे शत्रू कमकुवत होतील आणि तुमची विचारशक्ती अधिक तीक्ष्ण बनेल. कोणती परिस्थिती कशी हाताळायची हे तुम्हाला स्पष्टपणे समजू लागेल. ही तुमच्यासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण मकर राशीवाल्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. गेल्या 6 महिन्यात तुम्ही अनेक लोकांना आधार दिला, अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली. काही लोक तर बुडण्याच्या उंबरठ्यावर होते, त्यांना तुम्ही वाचवले. पण जेव्हा तुमच्यावर कठीण वेळ आली, तुम्हाला आधाराची गरज होती, तेव्हा त्याच लोकांनी उलट तुमच्याच अडचणी वाढवल्या. हे तुमच्यासोबत वारंवार घडते. ज्यांना तुम्ही मदत करता, मार्ग दाखवता, तेच लोक नंतर तुमच्या विरोधात उभे राहतात. आणि जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा कोणीही दिसत नाही. असे का होते? याचे कारणही सांगतो. मकर राशीचे स्वामी शनिदेव आहेत आणि तुमचा षष्ठ भाव मिथुन राशीचा आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना तुमच्या आयुष्यात घडू शकतात. म्हणून कोणावरही अतिविश्वास ठेवू नका. शक्य असेल तर स्वतःच्या नात्यांमध्येही प्रत्येक गोष्ट पडताळून पहा. प्रत्येक गोष्ट दोनदा तपासण्याची सवय लावा. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. याशिवाय गेल्या 6 महिन्यांपासून राहू तुमच्या द्वितीय भावात म्हणजेच कुटुंब आणि धनभावात आहेत. त्यामुळे मकर राशीवाल्यांनो, अनेक वेळा तुमची इच्छा नसतानाही तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागल्या. ज्या व्यक्तीशी तुमचे पटत नाही, ज्याच्याशी बोलायची इच्छा नव्हती, त्याच्याशीही बोलावे लागले. जे आवडत नव्हते तेही खावे लागले. आणि मनाविरुद्ध अनेक अशी कामे करावी लागली जी तुम्हाला अजिबात करायची नव्हती. मग ती परिस्थिती मजबुरीमुळे असो, जबाबदारीमुळे असो किंवा दबावामुळे असो, तुम्हाला ती कामे करावीच लागली. कारण मित्रांनो, त्या काळात शनी 3ऱ्या भावात आणि रेवती नक्षत्रात भ्रमण करत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण झाल्या. जर तुमच्याही आयुष्यात गेल्या काही काळात अशी एखादी गोष्ट घडली असेल जी तुम्हाला करायची नव्हती पण तरीही करावी लागली आणि नंतर त्याबद्दल पश्चात्तापही झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडत नसलेले अन्नही तुम्हाला खावे लागले. आणि हो मित्रांनो, गेल्या 6 महिन्यात तुम्ही तुमच्या मनाला खूप दाबून ठेवले. स्वतःच्या आनंदाचा, भावनांचा आणि इच्छांचाही गळा घोटला. जेव्हा तुमच्याकडे काहीतरी मोठे करण्याची संधी आली तेव्हाही तुम्हाला मागे हटावे लागले. कारण तुमच्या आयुष्यात अशा काही समस्या आणि गुंतागुंती होत्या ज्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून आणि ध्येयांपासून दूर जावे लागले. पण मकर राशीवाल्यांनो, गेल्या काही काळात जे काही घडले ते आता विसरण्याची वेळ आली आहे. त्या अनुभवांमुळे तुम्ही अधिक मजबूत झाला आहात. आणि आता येणारा जुलै महिना तुमच्यासाठी अनेक नवीन संधी घेऊन येत आहे. जर करिअरबद्दल बोलायचे झाले तर करिअरचा स्वामी अष्टम भावात आहे. या महिन्यात करिअरचा स्वामी केतूसोबत अष्टम भावात असल्यामुळे तुम्ही थोडे आध्यात्मिक व्हायला हवे. कोणतेही नवीन काम सुरू करण्यापूर्वी मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्या. प्रत्येक नवीन सुरुवात देवाचे नाव घेऊन करा. शक्य तितका मंत्रजप करा आणि ध्यानधारणा करण्याची सवय लावा. करिअरच्या दृष्टीने या महिन्यात कधी कधी तुम्हाला असे वाटू शकते की
कितीही मिळाले तरी ते पुरेसे नाही. समाधानाची भावना कमी राहू शकते. अचानक पैशाचा ओघ वाढू शकतो, पण तरीही मनाला पूर्ण समाधान मिळणार नाही. म्हणून जीवनात समाधान मानायला शिका. देवाने जे दिले आहे तेही चांगलेच दिले आहे अशी भावना ठेवा. जर तुम्ही असे केले तर तुमचे राशीस्वामी शनिदेव अधिक बलवान होतील. पण जर सतत असमाधानी राहिलात तर शनिदेवांचा सकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे तुमच्याकडे जे आहे त्यात आनंद आणि समाधान शोधण्याचा प्रयत्न करा. करिअरच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. विशेषतः जर तुम्ही एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अधिक अनुकूल ठरू शकतो. मंगळही चांगल्या स्थितीत आहे. जर तुम्ही मुलाखत देण्याचा विचार करत असाल किंवा नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छित असाल तर हा काळ अत्यंत शुभ आहे. मात्र कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी सर्व गोष्टी नीट तपासून घ्या, कारण करिअरचा स्वामी शुक्र अष्टम भावात असल्यामुळे कोणताही निर्णय घाईत घेऊ नका. सर्व बाबी स्पष्ट झाल्यावरच पुढे जा. उत्पन्नाबद्दल बोलायचे झाले तर उत्पन्नाचा स्वामी मंगळ पंचभावात आहे. ही देखील तुमच्यासाठी चांगली स्थिती आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या संततीमुळे किंवा प्रिय व्यक्तीमुळे काही लाभ मिळू शकतो. त्यांच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवीन मार्ग सापडू शकतो. ही तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे. तुमचे लग्नेश शनिदेव 3ऱ्या भावात आहेत आणि ते तुम्हाला शिस्तीचे महत्त्व शिकवत आहेत. जे काम ज्या वेळी करायचे आहे ते त्याच वेळी करा. या महिन्यात कोणत्याही प्रकारचा आळस किंवा काम पुढे ढकलण्याची सवय ठेवू नका. अष्टम भावातील केतूमुळे थोडासा आळस येऊ शकतो. पण आता आळस सोडून कृती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर अष्टम भावात केतू आणि शुक्र आहे, तसेच बुध स्वतःच्या राशीत वक्री आहे. त्यामुळे दिवस संपता मानसिक ताण वाढू शकतो. म्हणून नियमित ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मायग्रेनसारखी समस्या जाणवू शकते. केतूसोबत असलेले शुक्र चिंता वाढवू शकतात. मन अस्थिर राहू शकते. कोणता निर्णय घ्यावा, कोणती दिशा निवडावी याबाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपही नीट लागू शकत नाही. यासाठी एक सोपा उपाय करा. प्रत्येक बुधवारी श्रीगणेशाच्या मंदिरात जाऊन श्रीगणेशांना दुर्वा अर्पण करा. हा उपाय केल्यास अष्टम भावातील केतूचा प्रभाव काही प्रमाणात अनुकूल होईल. एकंदरीत परिस्थिती आता हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. मकर राशीवाल्यांसाठी ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. मी सांगितलेल्या गोष्टी नक्की आचरणात आणा आणि दिलेले उपाय श्रद्धेने करा. पुढील काळात करिअरचा स्वामी भाग्यभावात आल्यावर आणखी चांगले परिणाम मिळतील. पण सध्या हा काळ काहीतरी मोठे करण्याचा आहे. गरज पडल्यास घरदार सोडून नवीन संधींच्या शोधात पुढे जाण्याची तयारी ठेवा. मोठे यश मिळवण्याची हीच योग्य वेळ आहे. उत्पन्नाचा स्वामीही अनुकूल स्थितीत असल्यामुळे शक्य तितके उत्पन्नाचे अनेक स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक प्रगतीसाठी नवीन मार्ग शोधा आणि त्यावर काम सुरू करा. एकंदरीत मकर राशीसाठी जुलै महिना अत्यंत शुभ आणि प्रगतीचा ठरणार आहे. मकर राशीवाल्यांनो, लक्षात ठेवा, जुलै 2026 हा महिना तुमचे नशीब बदलू शकतो, पण फक्त त्यांच्यासाठी जे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील. एक छोटी चूक तुम्हाला पुन्हा मागे खेचू शकते, तर एक योग्य पाऊल तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. म्हणून मी सांगितलेले उपाय नक्की करा, शिस्त पाळा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. कारण यावेळी ग्रह तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही, तर तुम्हाला उंच भरारी देण्यासाठी सज्ज झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मकर राशीच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये जय शनिदेव लिहून तुमची उपस्थिती नोंदवा. आणि लक्षात ठेवा, जुलै संपण्यापूर्वी मकर राशीच्या आयुष्यात घडणारी 7वी आणि सर्वात मोठी घटना कदाचित तुमच्या आयुष्याचा इतिहासच बदलून टाकेल. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय शनिदेव.